वर्सेस एका साईडला टिवरी स्पोर्ट्स टिवरी. टाळ्यांचा कडकडाट आणि भरत पाटील 7 जानेवारीचा दिवस कोण विसरेल. रॉकी ग्रुप चषकाला आपण पाहू शकलात मॅन ऑफ द सिरीज बाईक मिळाली. पहिलाच बॉल कव्हर ड्राईव्ह क्लास क्वालिटी ट्रेसर बुलेट मॅग्निफिसंट शॉट ग्लोरियस चौकार. नसीहत देते बनने के बीचों बीच गेंद को खेल दिया और कवर पर खिलाड़ी एक है और एक बार फिर वो फासला था, उस फासले को चीरते हुए गेंद बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए। भरत का आगाज बहुत ही बढ़िया हुआ, चौके के साथ आगाज। अब डीप एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी बाउंड्री की तरफ जा रहा है। 264 चौके अभी तक इस प्रतियोगिता में। भरत 4 स्कोर 4 रन बगैर किसी नुकसान के। खूप चांगला फटका यंदाच्या हंगामामध्ये मॅन इन फॉर्म म्हणून आपण पाहू शकतात. आणि हरीश पाटील यांना जेव्हा रॉकी ग्रुप चषकाला प्रश्न विचारला होता तेव्हा त्यांनी सांगितलं की हुकमाचा एक्का म्हणून आज आमच्या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही असे बॅटर आहेत ज्यांनी 6 बॉल 6 षटकार मारण्याची किंवा या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर ज्यांनी केलेले आहे. आमच्याच गावामध्ये आडणे गावामध्ये भरत पाटील तर सचिन पाटील खानिवडे गावामध्ये केलेला तो अनोखा एक सुंदर विक्रम पाहायला मिळाला होता. भरत पाटील बॅटची एज लागली होती. प्रशांतजी ज्या पद्धतीने प्रताप भोईरचा विचार केला तर भरपूर वर्ष टेनिस बॉल क्रिकेटला टिवरी स्पोर्ट्स टिवरी संघातून दिलेले आहेत आणि टेनिस बॉल क्रिकेटची सेवा या गावाकडून करण्यात मात्र ज्याचं रहस्य आपल्याला पाहायला मिळतं तोच खेळाडू प्रताप भोईर पाहायला मिळतोय. काय म्हणते प्रशांतजी? बिल्कुल मैदान के अंदर बेस वर्सेस बेस की लड़ाई है। प्रताप भोईर और भरत दोनों एक बार फिर मजे हुए खिलाड़ी है और दर्शकों को देखने के लिए मजा आएगा। स्ट्रेट डाउन द ग्राउंड अप्रतिम बॅक टू द बॉलर. सरळ चेंडूला मात्र या वेळेला भिरकावून दिले गेले. 4 धावांकरता चौकार सुस्वागतम चौकार 4. डूबते हुए सूरज को उगते हुए सूरज का सलाम है और भरत के बल्ले से वह बैक टू बैक किया दूसरा चौका। मैग्निफिसेंट बैटिंग। खूप चांगला फटका होता यंदाच्या अंगामध्ये. मॅन इन फॉर्म सातत्याचं दुसरं नाव चॅलेंजर ट्रॉफी हमरापूर या लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये ओपन संघातून खेळताना अतिशय दमदार आणि सुंदर कामगिरी केली होती. पहिलाच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्या खेळाडूने मिळवला होता आज एक गाव एक फॉर्मॅटमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. ही खूप महत्त्वाची गोष्ट असते प्रशांतजी. ज्या वेळेला तुम्ही ओपन संघात सुद्धा खेळता इट्स ओके, परंतु एक गाव एक फॉर्मॅटमध्ये जेव्हा तुमची एंट्री असते त्यावेळेला वेळ देणं फार महत्त्वाची गोष्ट असते. आणि भरत पाटील ते विसरत नाहीये. ज्या पहिल्या पायरीपासून आपण जी सुरुवात केलेली असते त्या पायरीला विसरून चालत नाही आणि ते भरत पाटीलने अगदी योग्य यावेळेला आपल्याला पाहायला मिळतं. अगदी बरोबर, खूप चांगली कामगिरी ते मैदानावरती करतात. त्यानंतर प्रोफेशनल क्रिकेट आणि लेदर बॉल क्रिकेट या सगळ्याची सांगड घालायची असते आता आपल्या गावासाठी भरत खेळत असताना. यावेळेला इनसाइड आउटचा फटका, जागा बनवली, रूम दिला. काय क्लास टायमिंग. मला आज तो पुन्हा एकदा सचिन पाटील 2015-16चा आठवला. मॅन इन फॉर्म मॅग्निफिसंट टायमिंग. दिस इज अ ब्युटिफुल टायमिंग. चौकार गुड शॉट. सुंदर बॅटिंग. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. खूप छान पद्धतीने शेवटपर्यंत पाहिला आणि कबरच्या डोक्यावरून खेळलाय. आज सचिनच्या खांद्यावरती कर्णधाराची जबाबदारी आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण बघितलं भरतनं चांगली सुरुवात करून दिली. आता आग दोन्ही बाजूला सारखेच लागले. धावपल धाबा 13. 5 बॉलचा खेळ झालाय 13 धावा. द ग्रेट स्टार्ट बाय त्रिशिका 11 सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी. टिवरी स्पोर्ट्स टिवरी संघ एका साईडला आपण पाहताय. टिवरीचे फॅन फॉलोविंग मॅचचा आनंद घेत असतील त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. ऑफ साईडला खूप चांगला फटका. क्षेत्ररक्षक तैनात केला गेला होता. क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल त्या ठिकाणी मिळते. या सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 14 वर जाऊन पोहोचली गेली. पुढे सरसावला गेला होता विशाल इंगले. याला आपण पाहिलं एक्स्ट्रा कव्हरला तैनात केला गेला होता. क्षेत्ररक्षक जसा पहिला चेंडू आपण पाहिला या अगोदरचा 5वा चेंडू इनसाइड आउट खेळला गेला होता. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर नव्हता. पुन्हा एकदा फिल्डर त्या ठिकाणी तैनात केला गेला आणि पहिल्या षटकांचा खेळ समाप्ती अखेर 14 वर या ठिकाणी कोणताही गडी बाद झालेला नाही आहे. ही जमेची बाजू प्रशांतजी राहिले, कारण ज्या वेळेला तुम्ही स्टार्ट चांगली करता कोणताही फलंदाज बाद होत नाही त्यावेळेला मिडल ऑर्डरचे फलंदाज हे एन्जॉय करतात, खेळपट्टीवर टिकून राहतात आणि येणाऱ्या चेंडूंमध्ये मात्र चांगलं एक क्रिकेट खेळताना पाहायला मिळतात. चांगली स्टार्ट झाले. काय म्हणतील 14 धावा विदाउट लॉस. दोन्ही हुकमाचे एकच भरत आणि सचिन त्यांनी खूप चांगली स्टार्ट केले. एका बाजूला आपण बघितलं तर उगवणारा सूर्य अशा आकांक्षा घेऊन येतो तर मावळणारा सूर्य आपल्याला अनेक अनुभव देऊन जाणार आहे. तर पहिल्या षटकामध्ये
आज सत्यनारायण कोपरीच्या संघाच्या आघाडीच्या फलंदाजांनी अत्यंत दर्जेदार स्टार्ट केलाय. हुकमाचं एका प्रतापवरती आक्रमण केलंय आणि फटके खेळत असताना तंत्रशुद्ध फटके खेळले. सर्वात महत्त्वाची गोष्ट, एका बाजूला सूर्य मावळ दिला जातोय आणि आपण शिवनेरी चषक आता कुठे आहे हे मैदान पाहूया यावेळेला पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ही दृश्य तुमच्यापर्यंत. खूप चांगलं ड्रोन कॅमेऱ्याच्या द्वारे हे टिपलेले क्षणचित्रे. गिरीश यांचं कौतुक यावेळेला कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षकाला निवडलं, कोणतीही चुकी करणार नाहीये त्या ठिकाणी हिमांशु पाटील. परशुराम पाटील यांचे सुपुत्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज अभिमान असावा परशुराम पाटील यांना सुद्धा. आज कदाचित हिमांशु पाटीलचा हा झेल स्टेटसला झळा येईल. खूप चांगला झेल टिपला गेला. सचिन पाटील जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये राजेश होगे. म्हणजे आज प्रशांतजी जर आपण पाहिलं तर हरीश पाटील आज चिकाटी प्लेअर नाहीये मैदानाच्या आतमध्ये, प्लेइंग इलेव्हनमध्ये नाही आहेत. परंतु आज कोणीतरी एका फलंदाजाने टिकून राहणं फार गरजेची गोष्ट राहील. तर एका साईडला विकेटची भूक आणि डॉट बॉलची भूक मिटणार नाहीये. ते टिवरी स्पोर्ट्स टिवरी. एक घेऊया छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. चर्चा जारी राहील. मनोभावे तुलाही करीतो वंदना, कोकणी गावाच्या देवा सत्यनारायण, कोकणी गावाच्या देवा सत्यनारायण. मनोभावे तुलाही करीतो वंदना, मनोभावे तुलाही करीतो वंदना, कोकणी गावाच्या देवा सत्यनारायण. कोपरी गावाचं श्रद्धास्थान श्री सत्यनारायण आणि त्याचं खूप सुंदर गाणं आपण या ठिकाणी ऐकलंय. विशेष करून सुभाष कदम यांचं देखील तितकंच कौतुक असेल, कारण हा शेवटी टायमिंगचा भाग आहे. म्हणजे तुम्ही चांगली बॅटिंग करता, तिचं चांगलं टायमिंग पाहिजे आणि ते अचूक टायमिंग यावेळेला सुभाष कदमने देखील साधलं. सत्यनारायण कोपरीची टीम मैदानावरती आहे आणि त्यांचं गाणं अनेक वर्ष ते वाचतंय. आज तर त्यांनी वाजवलंय. धावपल क्रमांक 14 एकाकडच्या मुंबईमध्ये. राजेश होगे जादूगर या नावाने ओळखलं गेलं. जसं आम्ही राजू मिश्रा यांना जादूगर या नावाने ओळखतो. उमेमानचं मैदान कोण विसरेल. तर 5 बॉल 5 विकेट घेण्याची किमया ज्यांनी साध्य केले गेले होते तसाच तोच खेळाडू राजेश होगे. बहुजन विकास आघाडीची स्पर्धा 1.5 लाखाची पाहायला मिळाली. चांदीपच्या मैदानात मॅन ऑफ द सिरीजचा हकदार LED टीव्ही देऊन सन्मानित केलं गेलं होतं. तोच राजेश होगे आणि तिथून जादूगर या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाली, लेग ब्रेकचा गोलंदाज म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळाली. परंतु कालांतराने अष्टपैलू खेळाडू म्हणून आपण सातत्याने या खेळाडूकडे पाहिलं गेलं तर भरत पाटीलने काही प्रगती केली. लेदर बॉलचा अनुभव असलेला खेळाडू आपण पाहत आहेत आणि मुंबई प्रीमियर लीगमध्ये त्या स्क्वॉडमध्ये खेळाडूची वर्णी लागली गेली होती. तोच खेळाडू फर्स्ट स्लिपकडून चेंडू मात्र या ठिकाणी निघून जातोय. तत्पूर्वी भूमीत भुईर पुढे सरसावतोय, कोणती धाव येत नाहीये. खूप चांगली गोलंदाजी. शेखरचं मी कौतुक करीन या ठिकाणी. अतिशय खूप चांगला मारा केला गेलाय प्रशांत जी. बिल्कुल बहुत ही बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं, क्योंकि पहले ओवर में 14 रन आए तो दबाव गेंदबाज के ऊपर था. इन्होंने विकेट प्राप्त किया सचिन का, उसके बाद में कॉन्फिडेंस बढ़ता हुआ और सामने एक दिग्गज बल्लेबाज है भरत, उनके खिलाफ अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. यावेळेला ऑन साईडला जागा बनवली, रूम देण्याचा प्रयत्न केला, शफल झाले, हुकच्या फटक्यात कन्वर्ट केलं, सरळ चेंडूला पाठवलं. संघर्षाचा चौकार, गुड शॉट, सिक्सर सुप्रीमो चौकार. बेहतरीन बल्लेबाजी, क्रिस के गहराई का अच्छा इस्तेमाल किया गया और गेंद को भेज दिया था डीप स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर और बल्ले के बीचों बीच खेल रहे. आज देखिए जो ऑफसाइड पर पहली गेंद पर फुल टॉस गेंद पर कवर ड्राइव लगाया था, उसके बाद में सीधे बल्ले से गेंद को लॉफ्ट किया गया था. ये देखिए टिप्पा खाने के बाद थोड़ा सा उछाल था, पर वो जाके शरीर का अच्छा संतुलन बनाते हुए गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया भरत ने. ये काबिल थे, बैकफुट और फ्रंटफुट पर अच्छा खेलते हैं भरत पाटिल. खूप चांगला फटका होता. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, चेंडूपर्यंत पोहोचले नाहीत. अगोदरच खेळण्याची यावेळेला मानसिकता पाहायला मिळाली आणि सरळ चेंडू प्रसाद भूतीच्या हातामध्ये जे चेंडू निघून जातोय. गुड डिलिव्हरी. शेखरने केलेला कमबॅक अप्रतिम पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या 19, एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 1.5 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. त्रिशिका 11 सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी प्रथम फलंदाजी करताना टॉस हरल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम स्क्वेअर ऑफ द विकेट, क्लास टायमिंग. काय फटका खेळला होता, नजाकत भरा शॉट. अमोल पाटील भावपूर्ण श्रद्धांजली देणारा बॅनर्स आणि त्याला त्रिवार अभिवादन या ठिकाणी आपण पाहू शकाल. चौकार, गुड शॉट. कमाल की बल्लेबाजी मैदान के अंदर, थोड़ा सा बैकफुट चले गए, शॉट के लिए जगह बनाई गया और बहुत बढ़िया तरीके से पॉइंट के ऊपर से गेंद को खेल दिया है. टकाटक पटापट कमाल का स्क्वायर कट गेंद बॉल. मैग्निफिसेंट बैटिंग. इस मुकाबले की बात करें तो भरत का बल्ला बोल रहा है. दूसरे एंगल से देखें, थोड़ा सा पीछे चले गए और उनको पता था 2 खिलाड़ी दायरे के अंदर है, तो वह टाइमिंग बहुत ही बढ़िया, शरीर का संतुलन अच्छा था, गेंद को आखिर तक देखा और सबसे बड़ी बात थी शॉट के लिए जगह बनाई गई थी. बहुत ही लाजवाब बल्लेबाजी भरत की तरफ से. 17 पर खेल रहे, स्कोर 23 रन 1 विकेट के नुकसान पर.
त्रिशिका 11 सत्यनारायण कोपरी पहिले बल्लेबाजी करते हुए। ग्रेट ग्रेट सुपर टायमिंग ही ताकद आहे या खेळाडूची 6 ओव्हरचा जर सामना असेल तर तुम्हाला चिकाटी प्लेअर म्हणून बनावं लागतं जिज्ञासा तुमची ही अंगीकृत असायला लागते आणि त्याच अनुषंगाने मात्र भरत पाटीलला माहिती आहे फलंदाज येणारे भरपूर आहेत परंतु इथे जर मी यावेळेला कणखर मजबूत फलंदाजी केली तर कदाचित धावा ऑटोमॅटिकली येताना आपल्याला पाहायला मिळतील आणि त्या अनुषंगाने आतापर्यंत खूप चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतोय 6 बॉलवर 6 षटकार मॅन ऑफ द सिरीज बाईक ज्याच्या नावावर लेदर क्रिकेटचा क्लास मॅन ऑफ द सिरीज 50,000 रुपये लेदर क्रिकेटच्या माध्यमातून ज्या खेळाडूला मिळाली गेली होती तोच खेळाडू आपण पाहत आहेत पूर्ण महाराष्ट्रभर भ्रमण करणारा एका छोट्याशा गावातून जेव्हा तुम्ही चांगलं इन्क्लूड होता खेळाडू म्हणून प्रोफेशनल क्रिकेट खेळता त्यावेळेला एक वेगळंच होप्स आणि आत्मविश्वास तुमचा वाढत असतो द्विगुणित होतो आणि तेच भरत पाटील आणि राजेश ओगे पाहायला मिळतात तर एका साईडला प्रताप भोईरला विसरून चालणार नाहीये ओरिजिनल संघातून खेळताना अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघाला कित्येक सामने ज्याने एका हाती फिरवलेले आहेत आणि तोच खेळाडू यावेळेला प्रताप भोईर पाहायला मिळतोय आदरणीय सन्माननीय रोहिदासजी पद्मन किनी यांच्याकडून मंडळाला 3,000 रुपये या ठिकाणी आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजून आभार व्यक्त करतात त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून लाख लाख धन्यवाद शिवनेरी चषक 2024च्या आयोजकांकडून एक धाव मिळाली राजेश ओगे जाणतायत भरत पाटील आपला पार्टनर रिदम मध्ये आहे त्याला स्ट्राईक एंडकडे जास्तीत जास्त जेवढा येता येईल तेवढंच मात्र या ठिकाणी बेनिफिट मिळेल प्रशांतजी बिल्कुल बढ़िया एक बार फिर क्रिकेट मैदान के अंदर वो भी बड़ा स्ट्रोक खेलना चाह रहे थे लेकिन अच्छा कनेक्शन नहीं था अच्छा संपर्क नहीं था अच्छी बात है कि जो दायरे के अंदर खिलाड़ी है जब तक कि गेंद को फील करे तब तक दोनों बल्लेबाजों ने एक रन मुकम्मल किया और जो आपका सेट बल्लेबाज है भरत उनको मौका मिला यहाँ प्रताप क्या करेंगे कि विकेट की तरफ एक बार फिर जा रहे हैं क्योंकि वो खुद गेंदबाजी करने के लिए आए तो दोबारा मैं कहता हूँ कि जब दो खिलाड़ी बड़े खिलाड़ी एक दूसरे के खिलाफ है तो एक अच्छा खेल देखने का मौका दर्शकों को जरूर मिलेगा यावेळेला पाहिलं प्ले करण्याचा प्रयत्न केला नाही चेंडूला लेफ्ट केलं एक्झिट केलं आणि बाकीचं काम सागर मोरे सरांनी मात्र या ठिकाणी अचूक पद्धतीने निभावलं संघाची धावसंख्या 25च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली 8 बॉल 17 धावेची खेळी भरत पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळते 2 बॉल 2 धावेची खेळी राजेश ओगे यांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल सागर मोरे यांना मात्र थोडंफार कुठेतरी विचारपूस करतायत आणि इथे पाहता पाहता जर आपण पाहिलं तर पंचांकडे आपण अपील करा पंच आम्हाला या ठिकाणी रेफर करतील डिरेक्ट आपण या ठिकाणी अपील करू नका ही फक्त सगळ्यांना नम्र विनंती असेल 10 सेकंदामध्ये तुम्हाला ती मात्र रिव्ह्यू DRS तुम्हाला त्या ठिकाणी टायमर जो आहे 10 सेकंदाचा पाहायला मिळेल आणि टायमर सेट केलेला आहे लक्षात घ्या 5 षटकं आणि 5 षटकं तुम्हाला एक्झॅक्टली 25 मिनिटातच फेकले गेले पाहिजेत जर 26वा मिनिटे लागला तर शेवटच्या षटकामध्ये 30 यार्ड सर्कलमध्ये तुम्हाला एक ऑटोमॅटिकली खेळाडू घ्यावा लागेल व्हाईट बॉल यावेळेला रिव्ह्यू जो होता तो मात्र या ठिकाणी आपण पाहतात फेल्ड होतोय म्हणजे आता इथे उपलब्ध होणार नाहीये तुम्हाला DRS कबड्डीच्या खेळामध्ये बघा ती आता आपल्याला सवय झाली रिव्ह्यू अनसक्सेसफुल म्हणजे तुमच्याकडे आता रिव्ह्यू नाही म्हणजे हे इथे आपल्याला सवय झालेली आहे क्रिकेटही बघतात तिथेही आपल्याला या सगळ्या गोष्टी अनुभवायला मिळतात परंतु प्रतापचे षटक अत्यंत महत्त्वाचे प्रमोद कारण एका बाजूला 25 धावा झाल्यात एकाकडच्या मध्ये 30 षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे गुड डिलिव्हरी ही ताकद बनली गेले प्रताप भोईर गेली कित्येक वर्ष या टेनिस बॉल क्रिकेटला ज्याने दिलेत मला अजून एक सामना आठवतो धानिवचं मैदान नाईटची स्पर्धा आणि काय तो स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड खेळलेला फटका अगदी 15,000 रुपये प्रताप भोईरला मिळाले होते वैभव पाटील पंकजदादा पाटील यांच्या माध्यमातून आणि तोच खेळाडू भरवशाचा खेळाडू म्हणून का गणला जातो कारण या खेळाडूकडे भरपूर काही पोटेन्शियल आहे कॅलिबर खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तोच प्रताप भोईर गोलंदाजी मार्कवर चांगला होता बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई सरप्राईज करणार हा चेंडू पाहायला मिळाला टप्पा पडल्यानंतर प्रशांतजी टॉस होताना पाहायला मिळतो चेंडू कारण खेळपट्टी मातीची आहे आणि मातीच्या खेळपट्टीवर तुम्हाला कौशल्य दाखवण्याची ही संधी प्राप्त होते और बढ़िया गेंदबाजी कर रहे प्रताप ऑफ स्टंप के बाहर डाल रहे गेंद को रीड नहीं कर पा रहे भरत पाटिल या वेळेला वेट अँड वॉच केलं डीप बॅक पॉइंटला टार्गेट केलं आणि सरळ चेंडूला बिरकावून दिलं गेलं 4 धावन करता गुड शॉट चौकार पटलत बल्लेबाजी मैदान के अंदर आप देख सकते थे लेफ्ट आर्म राउंड विकेट गेंदबाजी करे टप्पा खाने के बाद थोड़ा ऑफ के बाहर जा रहे थे उछाल भी था लेकिन इस बार अच्छा क्या हुआ इंतजार किया गेंद को घूमने दिया और उसके बाद में पॉइंट क्षेत्र में खेल दिया बल्ले के बीचों बीच टाइमिंग बहुत बढ़िया दोबारा स्क्वायर ऑफ द विकेट बहुत अच्छी बल्लेबाजी भरत द्वारा स्कोर 29 एक विकेट के नुकसान पर भरत 21 पर खेल रहे 11 गेंदों का सामना किया प्रताप की बात करें तो 10 गेंदों में इन्होंने 20 रन दिए हैं बहुत महंगे साबित हो रहे हैं
निश्चित स्वरूपात आज कागदोपत्री स्ट्रॉंग जरूर पाहायला मिळाले, परंतु मैदानाच्या आतमध्ये स्ट्रॉंग राहत नाहीयेत. प्रताप भोईर 1.4 आतापर्यंत 10 बॉल ज्यांनी हाताळलेत आणि जवळजवळ जर आपण पाहिलं तर 20 धावा खर्च केलेत, म्हणजेच इथे थोडेसे महागडे ठरले गेलेत. 11 बॉलमध्ये 21 धावा भरत पाटीलच्या बॅटमधून क्लास फलंदाजी, क्वालिटी दर्जाची फलंदाजी आतापर्यंत दर्शवली गेले आणि प्रत्येक प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत म्हणून ओळखला जाणारा भरत पाटील पाहायला मिळतोय. बॅक टू द बॉलर खेळला गेला. राजेश ओगे वेगाने फार पुढे गेले होते, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. फेकी करतील तत्पूर्वी कोणती धाव येणार नाहीये. थोडेसे निराश आणि हताश होत असताना पाहायला मिळतात प्रताप भोईर, कारण एक एक विकेट फार महत्वाची आहे. एक एक बॉल खूप क्रिकेटमध्ये मायने राखतो आणि त्याचं जाणीव असणारा खेळाडू म्हणजेच प्रताप भोईर पाहायला मिळते. भरत पाटील एका साईडला चिकाटी प्लेअर, आज जिद्द आणि जिज्ञासा खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतोय. केवळ हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली, गॅप मध्ये खेळला. जंटल पुश केलं जातं, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. आणि यावेळेला चौकार येत असताना संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते. टिवरी स्पोर्ट्स टिवरी आज पाठिंबा देण्यासाठी आदरणीय सन्माननीय प्रवीणजी भगत साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. एक चांगले उद्योजक आणि गोड स्वभावाचे धनी म्हणून ज्यांची ओळख आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. जेव्हा जेव्हा आम्ही त्या परिसरामध्ये जातो त्या वेळेला प्रवीणजी भगत आणि परशुरामजी पाटील यांच्या माध्यमातून VIP ट्रीटमेंट आम्हाला दिली जाते. त्यांचा मनपूर्वक धन्यवाद आहे. ऑफ साईडला कव्हर ड्राईव्ह, क्लासिकल ड्राईव्ह, मॅग्निफिसंट शॉट. अथर्व असोसिएट यांच्या माध्यमातून आपण पाहताय एक बॅनर आणि त्या बॅनरला सलामी देणारा हा क्लासिकल कव्हर ड्राईव्ह राजेश ओगेच्या बॅटमधून शानदार चौकार. क्या गजब की बल्लेबाजी दोनों बल्लेबाजों द्वारा, और इस बार ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, रीच किया गेंद को और खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया डीप स्टक का बाउंड्री लाइन के बाहर. आग दोनों तरफ बराबर की लगी हुई है, एक तरफ कुआं है, दूसरी तरफ खाई है और दोनों तरफ बराबर की पिटाई. 37 37 धावा, एक गडी बाद, 3.1 बॉलचा खेळ झालाय. खूप चांगली फलंदाजी, 3 बॉलमध्ये 6 धावा, 200च्या स्ट्राईक रेटने आतापर्यंत खेळ करत असताना राजेश ओगे अष्टपैलू खेळाडू. पुढील बॉल खूप चांगला फटका पाहायला मिळतो. इनफिल्डच्या वरून खेळले गेले. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत मिस्टर भूमित भोईर. फेकी करेपर्यंत या ठिकाणी सिंगल मिळेल. लेझी क्रिकेट यावेळेला पाहायला मिळालं. स्वप्नील त्या ठिकाणी पुढे सरसावले गेले होते, परंतु पाहता पाहता त्या ठिकाणी धावा पुढे सरसावल्या जात असताना प्रशांतजी थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळालं. बिल्कुल एक्शन रिप्ले बहुत इंटरेस्टिंग हो जाएगा, पटेल नेटवर्क के माध्यम से आपको दिखाया जाएगा. 39 एक विकेट के नुकसान पर है और तीसरे ओवर का खेल है जिसमें बल्लेबाज बढ़िया प्रदर्शन कर रहे हैं. फील्डिंग इतनी अच्छी नहीं है और उसका फायदा बल्लेबाजों को मिल रहा है. एक एक रन बहुत मायने रखता है, एक एक रन का मूल्य बिल्कुल है इस वक्त इस मुकाबले में. और पहले 2 गेंदों में 6 रन आए, एक चौके की मदद से बहुत अच्छी पारी खेल रहे बल्लेबाज राजेश ओगे. 39 वर पहिला धक्का. यावेळेला हलक्याशा हाताने लेटकट खेळला जातोय. खराब क्षेत्ररक्षण, चेंडू सीमारेषा पलीकडे निघून जाईल. 4 धावांकरता मेल या ठिकाणी शानदार चौकार. मनोभावे तुलाही करीतो वंदना, मनोभावे तुलाही करीतो वंदना. कोकणी गावाच्या देवा सत्यनारायणा, कोकणी गावाच्या थँक्यू. 43 वर एक गडी बाद आपण पाहू शकतायत. प्रशांतजी ज्या पद्धतीने फक्त चेंडूला येऊन दिलं, फक्त यावेळेला दिशा दिली आणि काय बुद्धिमत्तेचा खेळ यावेळेला पाहायला मिळतोय. राजेश ओगेच्या बॅटमधून हलकीशी दिशा दिली गेली होती. फर्स्ट स्लिपकडून चेंडू शॉर्ट थर्ड मॅनला निघून गेला, चौकार मिळाला. हलक्याशा हाताने चेंडूला ज्या पद्धतीने लेदर क्रिकेट खेळलं जातं त्या पद्धतीने दिनेशला यावेळेला सन्मान दिला. दुसऱ्या धावेसाठी पलटले होते. भरत पाटील सांगितलं वेट एस नो अँड वेट, या 3 गोष्टी फार महत्वाची गोष्ट आहे आणि त्या अनुषंगाने फक्त एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. संघाची धावसंख्या 44ला 1. अजूनपर्यंत जर आपण पाहिलं तर 7 मिनिटे आहेत आणि 5 सेकंद राहिलेत, म्हणजेच 5 षटकं तुम्हाला हाताळायची आहेत. ती 7 मिनिटामध्ये, आता शेवटचं षटक म्हणजे 7-8 बॉल तुम्हाला 6 मिनिटातच हाताळायचे आहेत, याची दखल घ्यायची. भरत पाटील उजव्या हाताचा एक अप्रतिम शैलीदार फलंदाज, अष्टपैलू खेळाडू. 13 बॉलमध्ये 25 धावा खेळी करतोय. डिलिव्हरी पंचांकडे दाद मागितली होती, पंचांनी अपील फेटाळून लावली. प्रताप भोईरने अपील फार लाऊड केली होती, परंतु कॉन्फिडेंटली त्या ठिकाणी पंच होते. पंचांनी सांगितलं की बॅटची एज थोडीफार या ठिकाणी जरूर होती
आणि प्रताप भोईर आपण पाहतात एक सेन्सेशनल क्रिकेटर म्हणून प्रताप भोईर या खेळाडूकडे पाहिलं जातं. इम्पैक्ट ऑफ स्टंप के बाहर है और वही अंपायर ने बताया कि गेंद ऑफ स्टंप के बिल्कुल बाहर है. बहुत बढ़िया अंपायरिंग मैदान के अंदर. खूप चांगलं डिसिजन या ठिकाणी पाहायला मिळतं सागर मोरे सरांकडून. कव्हर ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही. दिनेश त्या चेंडूला फील्ड करतायत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक या ठिकाणी 4 कंप्लीट झालेत. 4 षटकांमध्ये 46 धावा. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी हा सामना क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळतोय. 46 धावा, 1 गडी बाद. त्रिशिका 11. सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी पुरस्कर्ते आहेत किरणजी कारभारी साहेब. 4 षटकांचा खेळ म्हणजे 5 मिनिटे आणि 46 सेकंदामध्ये तुम्हाला हे षटक कंप्लीट करायचे आहेत. याची दखल घ्या. अन्यथा जर या मिनिटामध्ये तुम्ही जर कंप्लीट केलं नाही तर तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये ऑटोमॅटिकली 38 सर्कलमध्ये एक खेळाडू घ्यावा लागेल. याची दखल घ्या. प्रशांतजी काय म्हणतील, अजून 2 षटक आहेत म्हणजे मॅक्झिमम 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये किती धावा यायला हव्यात? व्हॉट यू कॅन से? देखिए पहले तो 17 गेंदों में 32 रनों की बहुत ही अच्छी साझेदारी राजेश और भरत के बीच एक इंपॉर्टेंट चीज़ है. और आज राजेश का खेलने का तरीका बिल्कुल अलग है. बहुत बढ़िया तरीके से ऑफसाइड पर बल्लेबाजी करे, ऑफसाइड पर ऑफ ड्राइव लगा रहे और वहाँ रन बटोर रहे. अब 46 एक विकेट का नुकसान पर है. 2 ओवर का खेल, 12 गेंदें शेष है. अगर ये 2 बल्लेबाज मैदान के अंदर रहते तो 25 से 30 रन बन सकते हैं. या वेळेला वेट अँड वॉच केला. अगदी टॉस झाला होता. ऑन दी टॉस खेळला गेला आणि सरळ चेंडू निघून जातोय. सुरेंद्र पाटील नूतन कन्स्ट्रक्शन डोंबिवली यांच्या कटआउट्सला अभिवादन करणारा चौकार. गुड शॉट. देवा सत्यनारायण कोकणी गावाच्या देवा सत्यनारायण. प्रसाद भुते एक अष्टपैलू खेळाडू, भरपूर अर्धशतके ज्याच्या नावावर, विकेट हॅट्रिक, मेडन ओव्हर. परंतु आज राजेश ओगे जर आपण पाहिलं तर वेगळ्याच भन्नाट फॉर्मामध्ये पाहायला मिळतोय प्रशांतजी. कारण हरीश पाटील या ठिकाणी आपण पाहिलं तर प्लेइंग 11 मध्ये नाही आहेत. कालचा दिवस त्यांनी गाजवला. एक मॅन ऑफ द मॅच पुरस्कार आपण पाहिला. परंतु आज पाठिंबा देण्यासाठी उपस्थित झाले त्या ठिकाणी. सर बॅटने खेळण्याचा मनसुबा बाळगला होता. तिथपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचणार नाहीयेत व या वेळेला 1 बाउन्सने चेंडूला फील्ड करेपर्यंत सिंगल मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. ती 50 या धावसंख्येवर. त्रिशिका 51 धावा. 11 की अगर बात करें तो 50 रन पूरे हुए. 50 अप. 51 एक विकेट के नुकसान पर. 51 पमान. 14 बॉलमध्ये 26 धावा. आतापर्यंत भरत पाटीलच्या बॅटमधून राजेश ओघे 10 बॉल 19 धावा. टिवरी स्पोर्ट्स टिवरी वर्सेस त्रिशिका 11 सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी. फुल टॉस बॉल सोडणार नाहीये. भरत पाटील सारख्या फलंदाजाला जर असे बॉल दिले तर आउट ऑफ दी पार्क. तुषार भगत शिवनेरी चषकाचे खऱ्या अर्थानं चाहते आणि या वेळेला हाय करत असताना यस आय एम ऑलवेज रेडी. षटकार 6. बंडू किशन हरिचंद्रास धनेश परेश केला विकास. उधारून सेक्टरमध्ये चेंडू जाऊन आलाय. यानंतर काय घडणार ते पाहणं फार गरजेचं असेल. पुलटा चेंडू त्यावरती खरपूस समाचार आणि चेंडू सीमारेषा पार गेला. अप्रतिम फटका होता. चांगलं टायमिंग आणि खराब चेंडूवरती सातत्यानं आक्रमण करत आले भरत पाटील. तो घेते व्यक्तिगत 32 या धावसंख्येवरती. श्री गणेश बोलिंच आणि साईनाथ अर्नाळा संघाचा कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये सज्ज राहायचंय. साईनाथ अर्नाळा आणि श्री गणेश बोलिंच संघ. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 57 वर 1. खूप चांगली पार्टनरशिप. यावेळेला ऑन साईडला काय फटका खेळलाय. नजाकत बरा शॉट. सरळ चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. गिन्नबसन टायमिंग. दिस इज अ ब्युटिफुल स्पेक्टॅक्युलर शिवनेरी चषक षटकार. योगेश गरत यांच्या बॅनर्सला जाऊन चेंडू यावेळेला आदळतोय. संघाची धावसंख्या 63 वर जाऊन पोहोचली गेली. 4.5 बॉलचा खेळ समाप्तीवर. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल. वॉट फिल्डिंग. ग्रेट फिल्डिंग. खूप चांगल्या क्षेत्ररक्षणाची साथ मिळाली आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 65 धावा. 5 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झाला. 1 मिनिटे आणि 44 सेकंद त्यांनी यावेळेला वाचवलेत. म्हणजेच अगोदरच 25 मिनिटाच्या अगोदरच या ठिकाणी 5 षटकं या ठिकाणी टाकलेले आहेत. त्याबद्दल हृदयाच्या अंतकरणापासून आमच्या आयोजकांकडून आपल्या टाळ्यांच्या गजरात खूप खूप धन्यवाद आहे.
65 धावा, एक गडी बाद. प्रशांतजी, इथून शेवटचा एक षटक बाकी आहे, म्हणजे 6 बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. या 6 बॉलमध्ये मॅक्झिमम दोन्ही फलंदाजांच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर 15 ते 20 फार मायने राखेल. बिल्कुल 80 के ऊपर जाने की कोशिश हो जाएगी बल्लेबाजों की, क्योंकि भरत 40 पर खेल रहे हैं। दूसरी चीज इंपॉर्टेंट है, वो अर्धशतक के बारे में सोच रहे हैं। अर्धशतक के बारे में सोचेंगे क्योंकि 6 गेंदे हैं, कम से कम 2 बड़े स्ट्रोक आते हैं तो ये अर्धशतक पूरा हो सकता है। ट्यूरी के लिए चाहिए विकेट। ये दोनों बल्लेबाज सरदर का कारण बने हुए हैं। 65 धावा, एक गडी बाद. प्लेइंग फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळला गेला होता, परंतु क्षेत्ररक्षकाने केली चुकीला माफी नाही. चेंडू सीमारेषा पलीकडे जमिनी लगत ग्राउंड स्ट्रोक, अप्रतिम ग्लोरियस चौकार. प्रमोद, आज राजेश की जो बल्लेबाजी है ना, बिल्कुल अलग है। क्या जबरदस्त बल्लेबाजी, ऑफ साइड पर रन बटोरे इन्होंने, और हर पहली गेंद पर चौका इस प्रतियोगिता में अभी तक आया है। पिछले 5 ओव्हर और अभी वो 6वां ओव्हर। खूप चांगली फलंदाजी, सेन्सेशनल क्रिकेट आतापर्यंत राजेश शोगेने खेळलं गेलंय, ज्यांनी जवळजवळ जर आपण पाहिलं तर 24 धावा जमविल्यात. 12 बॉलमध्ये 200च्या स्ट्राईक रेटने आपण पाहू शकता. 17 बॉलमध्ये 40 धावा, 235.29चा स्ट्राईक रेट, ज्यामध्ये 2 षटकार आणि 6 चौकार भरत पाटीलच्या बॅटमधून, तर 4 चौकार आतापर्यंत राजेश शोगेच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात. ग्रेट बॅटिंग, खूप चांगली पार्टनरशिप, जी भागीदारी व्हायला हवी. सचिन पाटील बाद झाल्यानंतर एक दबाव होता, त्या दबावाला न जुमानता चांगली फलंदाजी करणं हे आमचं ध्येय आहे, हे दोन्ही फलंदाज दर्शवत आहेत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅकलेपचा उपयोग केला गेला होता. सिंगल मिळते, सिंगलमधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न असेल का? त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पुढे सरसावले आणि पाहता पाहता या ठिकाणी आपण पाहू शकतायत 2 धावा कंप्लीट करण्याच्या प्रयत्नात होते, परंतु कॉलिंग जरा थोडंसं यावेळेला चुकीचं झालं. 71 वर दुसरा धक्का या ठिकाणी बसतोय. विकेट की तलाश में थे इस वक्त टिवरी की टीम, और तालमेल में थोड़ी कमी आई। भरत अपने पास स्ट्राइक रखना चाह रहे थे, तो उस वक्त अगर देखे तो बहुत महत्वपूर्ण विकेट। याद है कि क्या होता, ऑन साइड पर पूल करना चाह रहे थे, गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं आई, थोड़ा रुक कर आई, और मिड विकेट पर बॉर्डर पर लाजवाब फील्डिंग रही है। यहाँ थोड़ा सा तालमेल में कमी आई, चाहे तो राजेश वहां रोक सकते थे, लेकिन थोड़ी जल्दबाजी, और दोनों बल्लेबाज एक एंड पर हैं। दोनों बल्लेबाज एक एंड पर, राजेश की पारी समाप्त, लेकिन आज का अलग पारी थी, अलग पारी थी। ऑफ साइड पर इन्होंने कवर ड्राइव लगाए, एक बार फिर गेंद को स्टीयर किया, पॉइंट क्षेत्र में स्क्वायर ऑफ द विकेट, बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी करते हुए इन्होंने स्क्वायर कट लगाए। लाजवाब बल्लेबाजी रही है बल्लेबाज राजेश की, और अब 71 पर 2 ट्यूरी को कमबॅक करने का मौका मिलेगा। निश्चित स्वरूपात अगदी मात्र यावेळेला योग्य वर्णन केलं, कारण चहूबाजूने खेळण्याची क्षमता बाळगणारा खेळाडू अर्थातच राजेश शोगे यावेळेला बाद झाला. रनआउटच्या स्वरूपात सूरज किनी पुढे सरसावला गेला होता. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, अचूक फेकी केली, अचूक कलेक्शन झालं त्या ठिकाणी, आणि फलंदाज बॅक टू द पवेलियन. 71 वर 2 धक्के, 5.3 बॉलचा खेळ झालाय. ज्यावेळेला निखिल ओगे मात्र डगआउटमधून निघताना आपण पाहिलं, त्याच्या छोट्या बंधूने सांगितलं प्रथमेश ओगेने की 3 बॉल आहेत, फक्त तुला ढकलून खेळायचं, भरत पाटीलला जास्तीत जास्त स्ट्राईक एंडकडे आणायचं आहे. जरी तुझ्याकडे ते कॅपेबिलिटी असली तरी सुद्धा भरत पाटील यंदाच्या हंगामामध्ये मॅन इन फॉर्म म्हणून ओळखला जातो, परंतु बुम बुम मात्र यावेळेला निखिल ओघेला विसरून चालणार नाही आहे. बऱ्याच सामन्यांमध्ये ज्याने गोल्डन 6 मारून आपल्या संघाला विजयी केलेला आहे असा निक आपल्याला पाहायला मिळतोय, अर्थातच बुम बुम. आणि नेहमीच कोपरी संघाचा उल्लेख केला तर त्या ठिकाणी कोपरी संघ म्हटला की त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत प्रभाकरजी ओघे, संजयजी ओघे यांचा खूप पाठिंबा या संघाला नेहमीच आपल्याला पाहायला मिळतो, आणि अतिशय चांगलं क्रिकेट आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं. परंतु कोपरी गाव म्हटलं तर रवी पाटील यांना विसरून चालणार नाही आहे, ज्याने पाकिस्तानमध्ये जाऊन पहिलं शतक झळकावण्याचा मान स्पेशल खेळाडू म्हणून मिळवला होता. अशा प्रकारचा एक लेदर क्रिकेटचा क्लास हे रवी पाटील यांच्या माध्यमातून सातत्यपूर्ण पाहायला मिळाला. प्रशांतजी काय म्हणतील? 71 धावा, 2 गडी बाद, 3 बॉल अजूनपर्यंत आहेत, म्हणजे 3 बॉलमध्ये मॅक्झिमम एक्सपेक्टेशन असेल डगआउटमधून की 2 मोठे फटके हे मायने राखणार आहेत. बिल्कुल, बहुत सारी चीज़ें, जैसे कि 2013-2014 में कोपरी ने सबसे ज़्यादा प्राइजेस से लिए थे, मतलब बहुत सारे टूर्नामेंट जीते थे, तो वो यादगार बिल्कुल साल रहा। और उसके बाद में अभी आप सोच रहे तो 80 के बारे में, लेकिन विकेट गिरने के बाद कहानी हमेशा बदलती है। ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, आणि पाहता पाहता या ठिकाणी सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पडला, परंतु दिनेशचं मी कौतुक करेन, ज्या अनुषंगाने मोठे फटके मारून दिलेले नाही आहेत. या ठिकाणी एक स्पोर्ट्समॅनशिप काय असते हे सातत्यपूर्ण, कारण टिवरी आणि कोपरी
हे मैत्रीपूर्ण संबंध सातत्याने राहिलंय. टिवरी म्हटलं की दिनेश पाटील यांची ती स्पर्धा दरवर्षीप्रमाणे आपण पाहू शकता. दीपेश फाउंडेशन स्मृती चषक 3 एप्रिल ते 7 एप्रिल ही दरवर्षीप्रमाणे आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते. आणि त्या ठिकाणी प्रशांतजी जर आपण पाहिलं तर लकी ड्रॉ कुपन जवळजवळ 100 ते 150 लकी ड्रॉ कुपन असतात आणि वेगवेगळ्या वस्तू हे जवळजवळ 100च्या वरती असतात. म्हणजे हे सांगण्यास भाग पाडण्याकरता का आपण पाहतो की त्यांनी करून दाखवलं गेलंय. गुड डिलिव्हरी सरप्राईज झाले परिपूर्ण भरत पाटील. दिनेशचं कौतुक कसं करतील प्रशांतजी? बहुत अच्छी गिनती। बाउंसर अगर डालना है तो इस तरह से होना चाहिए। सामने एक सेट बल्लेबाज है, एक्शन रिप्ले में देखे क्या हुआ था, अपने कदों का इस्तेमाल किया और ये बिल्कुल कान से सिट्टी बजाते हुए गेंद चली गई विकेट कीपर की तरफ। तो ये बहुत अच्छा बाउंसर था गेंदबाज दिनेश का। खूप चांगला चेंडू बाउन्सर पाहायला मिळाला. यावेळेला हेलिकॉप्टर शॉट जरूर खेळला गेलाय. दिनेशचं फार कौतुक करावं लागेल. प्रताप भोईर पुढे सरसावतायत, आराम के साथ चेंडूला फील्ड करतायत. 2 धावा काही रोखू शकणार नाही आहेत, परंतु एक चांगली खेळी यावेळेला आपण पाहू शकलात. अगदी भरत पाटील आता श्री सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी जो आज त्रिशिका 11 नावाने खेळतोय भिंत आहे. भरत पाटील हल्लीच्या वेळेमध्ये जर आपण पाहिलं तर भिंत म्हणून उभा राहिलाय. प्रत्येक वेळेला सिच्युएशन नुसार खेळण्याची कला त्याची आपल्याला पाहायला मिळते. रॉकी ग्रुप चषकामध्ये मॅन ऑफ द सिरीज मिळाल्यानंतर एक थोडेसे होप्स वाढतात. प्रत्येकाला वाटतं की मी चांगल्या टुर्नामेंटमध्ये चांगलं यावेळेला चांगला परफॉर्मन्स करावा, मला मॅन ऑफ द सिरीज काही ना काहीतरी मिळावं, परंतु संघासाठी मी झटणार ही खूप महत्त्वाची भूमिका असते आणि ते भरत पाटीलने आतापर्यंत करून दाखवलंय. ग्रेट बॅटिंग जर आपण पाहिलं भरत प्रताप भोईरचं 2 षटक 24 धावा 4 डॉट 12चा इकॉनॉमी. शेखर आला 1 षटक 9 धावा 1 विकेट मिळवली 3 डॉट 9चा इकॉनॉमी. दिनेश आला 2 षटक 21 धावा 2 विकेट 2 डॉट आणि तदनंतर आपण पाहिलं 10-50चा इकॉनॉमी. प्रसादने 1 षटक आणि 1 डॉट फक्त पाहायला मिळाला, परंतु भरत पाटीलची एक शानदार आणि दमदार इनिंग पाहायला मिळाली. 20 बॉलमध्ये 43 धावांचं योगदान देणारा हा खेळाडू ठरला गेला. ग्रेट बॅटिंग बाय भरत पाटील. जाऊया टॉसच्या दिशेने, ज्या ठिकाणी दोन्ही संघाचे कॅप्टन जर आले असतील तर लगेच आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. श्री गणेश पोलीस आणि त्याचबरोबर साईनाथ अरोरा संघाचं कॅप्टन आपण सज्ज राहायचं टॉससाठी. या इनिंगमध्ये भरतनं अप्रतिम बॅटिंग केले, टॉप क्लास बॅटिंग. तर शेवटच्या षटकामध्ये दिनेशचं तितकंच कौतुक आहे. खूप चांगलं कमबॅक त्याने केलं ट्युरी संघासाठी. आता एक वेळ असं वाटत होतं की धावसंख्या 80च्या पलीकडे जाईल, त्यामुळे चांगली गोलंदाजी केली दिनेशनं. आणि दुसऱ्या बाजूला भरतला त्या षटकामध्ये जास्त संधी नाही मिळाली. आता भरतसारखा खेळाडू आपण प्रमोद बघितलं तर 2010च्या आपण सुप्रो चषकामध्ये त्याला संधी मिळाली होती, परंतु ते 11मध्ये असताना त्याला वरती या ठिकाणी संधी मिळाली. जर वरती संधी मिळाली असती 1, 2, 3 मध्ये तर भरतचा खेळ तिथेही भरला असता. यावेळेला रॉकी चषकामध्ये मिळालेली मॅन ऑफ द सिरीज देखील तितकीच महत्त्वाची आहे. बाईक मिळाली होती आणि अर्थात रॉकी आपण विटीलाईनचा वर्ल्ड कप आपण रॉकी चषकामध्ये त्याला मॅन ऑफ द सिरीज प्राप्त झाला होता. तर आता पुढचा सामना अत्यंत महत्त्वाचा असेल. श्री गणेश बोळींचा आणि साईनाथ अरोरा दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे आपण टॉससाठी सज्ज राहायचं आहे. सामना सुरू होतोय. दुसरी इनिंग देखील महत्त्वाची असेल. फ्लड लाईटमध्ये आपण ही स्पर्धा पाहतोय. श्री गणेश बोळींच साईनाथ अरोरा. आय थिंक सो आकाश पांडा या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. तर साईनाथ अरोरा संघाचा कॅप्टन प्रमोद लिली या ठिकाणी उपस्थित झाले. संदीप खरवत आज प्लेइंग 11मध्ये पाहायला मिळणार नाहीत. कालच्या दिवसामध्ये वसई 11 संघातून अप्रतिम ज्यांनी कामगिरी बजावली, हरीश पाटील असतील, संदीप खरवत असतील, आज सादिक अन्सारी यांना सुद्धा आपण पाहणार नाही आहेत, कारण 40+ क्रिकेट अफलातून ज्यांनी खेळलं गेलं. श्री गणेश बोळींच आणि साईनाथ अरोरा दोन्ही संघाच्या कॅप्टनने रेडी राहा. प्रमोद शेडगे आमच्या बरोबर टॉस बॉक्समध्ये जॉईन होत आहेत. बॅटर चला मैदानावरती. ट्युरी संघाचे बॅटर. यापूर्वी देखील एक रोमहर्षक सामना आपण पाहिला. पहिल्या सामन्यामध्ये आगाशी 11 आणि वसई चॅम्पियन संघाने अतिशय दर्जेदार खेळ केला आणि प्रेक्षकांसाठी तोही सामना परभणी होता, यात काही शंका नाही आहे. याही सामन्यामध्ये लक्ष असेल एकूण पाठलाग करायचा आहे. 36 चेंडूमध्ये 74 धाबांचा 12.33च्या सरासरीनं या धाबा तुम्हाला उभारायचे. ट्युरी स्पोर्ट्स संघाचे आघाडीचे फलंदाज मैदानावरती जात असतानाची दृश्य आपल्याला पाहायला मिळतात. आघाडीचे दोन्ही फलंदाज प्रसाद आणि भूमी ती जोडी मैदानावरती.
अर्थात प्रताप भोईरवरती देखील नजर असेल, जो अनुभवी खेळाडू आहे. मला माहिती आहे की ज्यावेळेला विजय मामा चषकामध्ये एक वेळ असा दबाव बनला होता की धाबा चेक. होत नव्हत्या. या आदरणीय सन्माननीय श्रीधरजी म्हात्रे साहेब विठ्ठलवाडी ग्रामपंचायत सदस्य यांना मी विनंती करेन की आपण टॉस करण्यासाठी या. तर प्रमोद लिली आणि आकाश पंडा आपलं वेलकम आहे. शिवनेरी आणि फुल ठसल असे नाण्याच्या दोन बाजू. श्रीधरजी म्हात्रे साहेब एक अतिशय गोड व्यक्तिमत्व आणि त्यांच्या शुभ हस्ते करूया आपण टॉस. प्रमोद लिली कॉल करतील. शिवनेरी, यस डेफिनेटली शिवनेरी आलेला आहे. श्रीधरजी म्हात्रे साहेब आपण थोडक्यात दोन शब्द मनोगत. शिवनेरी चषकाचं आयोजन एकदम खूप सुंदर आहे आणि प्रथम डे नाईट स्पर्धा होतात ह्या विटीलाईन एरियात, त्यामुळे खूप प्रेक्षकांना पण आवडलेलं आहे. परंतु खूप माझं एक वैयक्तिक मत आहे, थोडीशी स्पर्धा थोडीशी लेट गेली असती तर अजून एक उत्साह निर्माण झाला असता. कारण थोडंसं थंडीचं वातावरण असल्याकारणाने प्रेक्षक थोडेसे कमी प्रमाणात दिसत आहेत. तर नेक्स्ट टाईम मला वाटते की थोडंसं लेट केलं तर बरं होईल. माझं वैयक्तिक मत आहे. कुणी असं काही हे वाईट वाटून घेऊ नका. डेफिनेटली आम्ही सकाळी प्लॅटफॉर्मला होतो तेव्हा हाच विषय मात्र मुद्दा छेडला गेला होता. आम्ही सुद्धा सांगत होतो, प्रेक्षक वर्ग सांगत होते की गरमीच्या वेळेमध्ये जर असती मार्च एंडिंग फेब्रुवारी एंडिंगला तर डेफिनेटली एक चांगलं याची दखल घेतील श्रीधरजी म्हात्रे साहेब. आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. कडाक्याची थंडी. प्रमोद लिली काय म्हणशील आल्यानंतर, जेव्हा प्रवेशद्वाराजवळून आल्यानंतर भगवमय असं वातावरण पाहायला मिळतं, कसं फील करतायत आपण? खूप छान. गेल्या वर्षी याच्या अगोदर 2-3 वर्ष आम्ही ते खेळलो पण या वर्षी बघितलं तर खूप खूप नियोजन खूप चांगलं दिसतंय. खूप छान. नक्कीच टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल आपला? क्षेत्ररक्षण करतो. नक्कीच प्लेइंग मध्ये आज आम्हाला ते खेळाडू दिसतील. स्टारकास्ट मंडळी एक थोडेसे 1-2 पाठीमागे येत आहेत की ऑलरेडी आलेले आहेत? पाठीमागे येत आहे 1-2 पण पोचतील याचा भरोसा नाही. पण प्लेइंग इलेव्हनमध्ये जी आहे टीम तीच नेहमीप्रमाणे खेळते तीच. नक्कीच आमच्या विटीलाईनकरांना एक चांगली मॅच पाहायला मिळेल. नक्कीच. थैंक यू वेरी मच. आकाश, टॉस जीते तो क्या फैसला रहता था आपका? हम पहले बैटिंग ही करने वाले थे, इससे कुछ ज़्यादा फर्क नहीं पड़ेगा. अच्छा गेम खेलेंगे, दोनों टीम अच्छी है तो फाइट अच्छा होगा. और इस ऑर्गेनाइजर के बारे में 2 लफ्ज क्या कहेंगे इस टूर्नामेंट के बारे में? ये टूर्नामेंट में फर्स्ट टाइम खेलने आ रहा हूँ, पर ऑर्गेनाइजेशन के बारे में बोलेंगे तो बहुत अच्छा ऑर्गेनाइज किया हुआ है. बहुत मजा आएगा खेल के. बहुत अच्छा. थँक्यू व्हेरी मच आकाश पांडा. तर यावेळेला टॉस नुकताच झाला, षटकार सुद्धा या ठिकाणी आलेला आहे. पहिल्याच बॉलवर अप्रतिम षटकार पाहायला मिळतो. टॉस नुकताच झाला. श्रीधरजी म्हात्रे साहेब आणि त्यांनी अगदी क्लास यावेळेला मत मांडलेले आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉस झाल्यानंतर या ठिकाणी आपण पाहतायत सायना स्पोर्ट्स अर्नाळा ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल फर्स्ट. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स नाव. या ऐकूया आपण हिंदीमध्ये पुन्हा एकदा प्रशांत जाधवडे सर. कंटिन्यूस. थँक्यू व्हेरी मच. शुक्रिया प्रमोद. सभी दर्शकों का और खिलाड़ी का स्वागत है. आप देख रहे हैं शिवनेरी चषक 2024 और बहुत ही खूबसूरत स्ट्रोक था. क्या तीसरे अंक की तरफ एक बार फिर डिलीवरी. इट्स अ फेयर डिलीवरी और पहली गेंद पर एक अच्छा स्ट्रोक बल्लेबाज प्रसाद का. गेंद को खेल दिया था डिप्स को लेग बाउंड्री लाइन के बाहर. फुल टॉस गेंद थी और उसके ऊपर प्रहार किया गया. प्रसाद 6 पर स्कोर 6 रन बगैर किसी नुकसान के. प्रमुख गेंदबाज के तौर पर अलंकार सिंह गेंदबाजी कर रहे हैं. इस ओवर की अगली गेंद डाउन द विकेट. ऑन पर गेंद को खेल दिया. इस बार खिलाड़ी मौजूद है. 1 रन लेने का मौका. राजू ने गेंद को फील्ड किया था एक सिंगल के साथ. स्कोर 7 रन. दोनों प्रारंभिक बल्लेबाज प्रसाद और भूमि दोनों के पास काबिलियत थे. क्या तीसरे नंबर पर बल्लेबाजी करने के लिए बल्लेबाज प्रताप भोई रहेंगे, वो देखना बहुत जरूरी. अलंकार की शुरुआत इतनी अच्छी नहीं है. बल्लेबाज ने बहुत ही बढ़िया तरीके से जवाबी हमला किया और पहली गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया था. जीतने के लिए अभी 34 गेंदों में 67 रनों की जरूरत है. रिक्वायर्ड रेट 11.82 का है और प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी कर रहे अलंकार. ऑफसाइड पर फ्लैंक स्लिप एक खिलाड़ी पॉइंट पर, उसके साथ एक कवर पर खिलाड़ी, एक्स्ट्रा कवर पर एक खिलाड़ी मौजूद है और एक वाइडिश लॉन्ग पर खिलाड़ी तैनात. प्रमुख गेंदबाज के तौर पर अलंकार तैयार. मिस टाइम स्ट्रोक ऑफ स्टंप के बाहर गेंद थी. भरत गेंद के नीचे और भूमि बैक टू द पवेलियन. ट्यूरी स्पोर्ट के उम्मीदों को पहला झटका. थँक्यू.
चांगला चेंडू होता. या वेळेला बाहेर निघणाऱ्या चेंडूवर प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळला भूमित भोईर. बऱ्याच वेळेला पाहिलंय भूमित भोईरला खूप चांगली फलंदाजी करताना, परंतु आज गरज होती संघाला, परंतु संघाची यावेळेला भूक मिटवू शकले नाहीत आणि भूमित भोईर एक अपकमिंग यंग टॅलेंट यावेळेला बॅक टू द पवेलियनमध्ये येत असताना. अलंकारकडे प्रशांतजी जर आपण पाहिलं तर एक्सपिरियन्स आहे. अचूक टप्प्यावर भेदक मारा करणारा हा गोलंदाज, भरपूर विकेट्स ज्याच्या नावावर आपण पाहिलेल्या आहेत. 22 नंबरची जर्सी परिधान करणारा, अर्थातच चामिंड वास या खेळाडूची आठवण करून देतोय. डॅनियल विक्टोरी या खेळाडूची आठवण करून देणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. ग्रेट बॉलिंग. शुरुआत बहुत अच्छी गेंद, बहुत ही बढ़िया गेंद अपने पॉलिथीन में गेंद को रोकने की कोशिश, यह करीबी मामला हो सकता है. जोरदार अपील कबर के खिलाड़ी, उसके साथ आप देखिए टॉप के खिलाड़ी अपील कर रहे हैं. बेहतरीन फील्डिंग अपने पॉलिथीन में अलंकार द्वारा. 7 रन 1 विकेट के नुकसान पर, और टिबी अंपायर थोड़ा बिजी हो रहे हैं. बहुत बार एक बार फिर उनको ये सारी चीजें देखने का मौका मिल रहा है. 33 गेंदें और जीतने के लिए 67 रनों की जरूरत है. पहले ओवर का खेल मैदान के अंदर आप देख रहे हैं, अलंकार गेंदबाजी कर रहे हैं. सचित भाई हमारे साथ जुड़े हुए हैं. नॉट आउट, कोई नुकसान नहीं है. स्कोर 7 रन 1 विकेट के नुकसान पर. अलंकार अपनी बॉलिंग पार पर बिल्कुल एक बार फिर धीरे धीरे आ रहे हैं. देखिए क्या होता एक्शन रिप्ले में पार्टी नेटवर्क द्वारा, और सुरक्षित है, कोई नुकसान नहीं है. हिमांशु स्ट्राइक, स्कोर 7 रन 1 विकेट के नुकसान पर. और टिप्पा खाने के बाद ऑफ स्टंप के बाहर जाते हुए गेंद को कट करना चाह रहे थे. गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं. चकमा देते हुए गेंद चली गई विकेट कीपर के दस्तानों की तरफ. रन बनाने का कोई अवसर नहीं है. 7 रन 1 विकेट के नुकसान पर. अलंकार ने अच्छा कमबैक किया. पहली गेंद पर एक बड़ा स्ट्रोक खेल दिया था बल्लेबाज ने. प्रसाद साफ पर बल्लेबाजी कर रहे, सामना करेंगे हिमांशु. ऑफ स्टंप के बाहर थोड़ा रूम मिला, उसका फायदा उठाते हुए गेंद को पॉइंट के ऊपर से खेल दिया. गेंद बाउंड्री के बाहर 4 रन मिला रूम और मचा धूम. गेंद बाउंड्री के बाद 4 रन. आंधियां उठे शत्रु जड़ से ही मिटे, हमने बात यही मन में ठाने है माया भवानी. थँक्यू व्हेरी मच. बिलाल पाडाचे उद्योजक आणि एक समाजसेवक म्हणून आपण सातत्याने पाहिले. आदरणीय सन्माननीय कैलाजी भानुदास पाटील साहेब एक चांगले खेळाडू सुद्धा राहिले बिलाल पाडा संघाकडून, आणि या स्पर्धेकरता त्यांनी आर्थिक सहाय्य सुद्धा केलेलं आहे, आणि त्यांच्या कटआउट्सला यावेळेला सलामी देणारा हा चौकार पाहायला मिळाला. खूप चांगला स्ट्रोक होता. हिमांशूने मात्र चेंडूला ओळखलं होतं, रीड केलं होतं. टप्पा पडल्यानंतर थोडासा टॉस झाला होता चेंडू, आणि ऑन द टॉस खेळला गेला होता. ते बॅकवर्ड पॉइंट क्लिअर करत असताना चेंडू यावेळेला 4 धावन करता निघून गेला. रोशन पाटील टिवरीचे या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. अतिशय सुंदर स्ट्रोक पाहायला मिळतोय. 11 धावांवर 1 गडी बाद, म्हणजे जी स्टार्ट हवी होती प्रशांतजी, ती स्टार्ट आतापर्यंत या ठिकाणी मिळवून देण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय, कारण हे दोन्ही फलंदाज मातब्बर खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहूया दिपेश लोखंडे कशी गोलंदाजी करतोय, कारण या गोलंदाजाच्या नावावर 6 बॉल 6 षटकार मारण्याची किमया माऊली चषक वैतरणा तलावपाड्याच्या मैदानात सुद्धा राहिले, आणि एक विकेट टेकर गोलंदाज. ओह बढ़िया गेंद, बहुत ही अच्छी गेंद. ऑफ स्टंप के थोड़ा बाहर गेंद थी, ऑनसाइड पर खेलना चाह रहे थे. गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है, और गेंद को थोड़ा आगे रखा है गेंदबाज ने. एक अच्छा बैटल. देखिए सत्येंद्र कोपरी ने पहले ओवर के बाद रन बनाए थे 14, और जवाब दिया त्रिवेणी स्पोर्ट ने रन बनाए 11 रन 1 विकेट के नुकसान पर. तो शुरुआत मेरे हिसाब से अलंकार की बहुत बढ़िया. एक बड़ा स्ट्रोक आया था, उसके बाद में इन्होंने अच्छा कमबैक किया है. 29 गेंदें और 63 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. हिमांशु 4 पर केंद्र प्रसाद ने 7 रन बनाए हैं, और दोनों बल्लेबाजों के पास टैलेंट कूद भरा हुआ. एक तरफ दीपेश ने भी हमेशा प्रभावित किया है, जबकि दूसरी गेंदबाजी करना ये भी जानते हैं. रिक्वायरमेंट 13 का है. उड़ाया आसमान की तरफ, बल्ले के बीचों बीच गेंद जाएगी बॉल के बिल्कुल बाहर. अभी तो असली मंजिल पाना बाकी है, अभी तो इरादों का इम्तिहान बाकी है, अभी तो तौली है मुट्ठी पर जमीन, अभी तो तोलना आसमान बाकी है. ब्यूटीफुल शॉट. थँक्यू. कडक शॉट पाहायला मिळाला. पहा आपण रिप्ले मध्ये पाहू शकता, जसा वेगवान मारा केला होता
आणि टप्पा पडल्यानंतर बॅकचा उपयोग केला, शफल झाले आणि पुलचा फटका अगदी नेत्र दीपक प्रसाद भूतीच्या बॅटमधून कडक शॉट. इस बार अच्छी गेंद, ये जवाब था गेंदबाज का और गेंद डिस्को लेग बाउंड्री की तरफ जा रही है. खिलाड़ी बाउंड्री पर मौजूद है. जब तक कि गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल किए हैं विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए. खास करके प्रसाद बुद्धि के ऊपर अब सबकी निगाह रहेगी. 15 पर खेल रहे, 5 गेंदों का सामना किया. इंपॉर्टेंट मुकाबला. दीपेश अपने बॉलिंग मार्ग पर धीरे धीरे आ रहे हैं. इस ओवर की बात करें तो 3 गेंदों में 8 रन. शानदार बल्लेबाजी प्रसाद की. स्कोर 19, 1 विकेट के नुकसान पर. त्योरी स्पोर्ट त्योरी कॉम बॉक्सेस से गेंदबाजी करे. गेंदबाज अपने बॉलिंग मार्ग पर तैयार. छोटी गेंद पर प्रहार किया. बाउंड्री पर गेंद एक बार फिर तेजी के साथ जा रही है. क्या कैच लपका गया, बिल्कुल कैच लपका गया. प्रसाद बैक टू द पेवेलियन. आतिश ने शानदार कैच लपका और दीपेश को सफलता मिली है. त्योरी स्पोर्ट की उम्मीदों को यह दूसरा झटका. जे एकाच मॉनिटरवर आपण पाहू शकतायत. 2 स्क्रीन आपल्याला पाहायला मिळत आहेत. ती पाटील नेटवर्कची ताकद बनली गेले आणि खास करून साहिल पाटील, जतीन किनी असतील तर नो डाऊट अबाउट इट खूप चांगल्या प्रकारचे अपडेट्स आमच्यापर्यंत पोहोचतात. शेखर केणी 3 वर्षांचा रेकॉर्ड काय झालाय हे सुद्धा त्यांनी दर्शवलं. अलंकारने जी गोलंदाजी केली या अगोदर आपण पाहिलं, याच मैदानात त्याने मेडन ओव्हर फेकण्याचा सुद्धा मान मिळवला होता, ही सुद्धा त्यांनी माहिती दिली. वेल अँड गुड स्कोरिंग. स्पोर्ट्स टिवरी संघ स्ट्रगल करतोय प्रशांतजी. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर विजयासाठी अजून इथून 26 बॉल 55 धावा होऊ शकतील. मी करेन. आत्मविश्वास फार महत्वाची गोष्ट असणार आहे, कारण इथून आत्मविश्वास तुम्हाला स्वतःला निर्माण करायचा आहे. प्रताप भोईर सारखा खेळाडू आहे, आत्मविश्वासाचा खेळाडू, परंतु आज प्रशांतजी कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. आज संघ संकटात सापडलाय, संकटातून त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतील का याकडे लक्ष असेल. टप्पा काटने के बाद उछलता थोड़ा ऑफ टाइम के बाहर गेंद थी. गेंद को खेल दिया बाद डिस्को की तरफ. आतिश दोबारा एक बार फिर गेंद की तरफ आए हैं. बढ़िया खेल मैदान के अंदर बिल्कुल चल रहा है. स्कोर 20 रन 2 विकेट के नुकसान पर. दूसरे ओवर का खेल आप देख रहे हैं. प्रताप 1, हिमांशु 4. प्रसाद के लिए स्टार्ट अच्छा था, बहुत बढ़िया बल्लेबाजी वो कर रहे थे. अभी फिलहाल जो गेंद थी टप्पा खाने के बाद उछालता अच्छा संपर्क नहीं, ज्यादा ऊपर गेंद चली गई और बॉडी लाइन पर एक अच्छा संतुलन रखते हुए खूबसूरत कैच लपका गया. 25 गेंदें और जीतने के लिए 54 रनों की जरूरत है. प्रमुख गेंदबाज के तौर पर दीपेश गेंदबाजी कर रहे हैं. सामना करेंगे बल्लेबाज हिमांशु. 4 पर बल्लेबाजी कर रहे, 3 गेंदों का सामना किया है. फ्लैग स्लिप, उसके साथ गली की तरफ खिलाड़ी, पॉइंट का खिलाड़ी बाउंड्री की तरफ रखा हुआ है. एक्स्ट्रा कवर दायरे के अंदर, मिड ऑफ है दायरे के अंदर, ऑन साइड पर लॉन्ग ऑन, मिड विकेट और स्क्वायर लेग पर खिलाड़ी रूम बनाकर खेलना चाह रहे थे. फॉलो किया गया बहुत बढ़िया तरीके से. भरत ने गेंद को फील्ड किया. 1 रन लेने का बिल्कुल मौका बल्लेबाजों के लिए. सिंबा सिंगल के साथ अब 24 गेंदे 53 रनों की जरूरत है. आंकड़े यही बता रहे हैं कि खेल उतना आसान नहीं है. कुएं का पानी बहुत गहरा है, निकालने के लिए आपको मशक्कत करने की जरूरत है. ट्यूरी का ये एक बार फिर देखिए डगआउट आपके स्क्रीन पर, और किसी भी चेहरे पर मुस्कुराहट दिखाई नहीं दे रही है. और इसकी अब एक बार फिर एक चेहरा है जो बहुत इंपॉर्टेंट खेल मैदान के अंदर चल रहा है. थोड़ी सी मुस्कुराहट दिखाई दे रही है. 24 गेंदे 53 रनों की जरूरत है. चर्चा जारी, गुप्तगू जाएगा. एक छोटे से ब्रेक के साथ वापस आएंगे. सांग भलग माऊले, सांग भलग, सांग भलग माऊले, सांग भलग. इस टूर्नामेंट के आयोजन करता जिन्होंने 4 चांद लगाए हैं. पहली बार टूर्नामेंट अगर देखें तो फ्लड लाइट में है. ये चांद एक बार फिर आकाश में है और ये जबरदस्त आयोजन टूर्नामेंट का. स्कोर अगर देखें तो 21, 2 विकेट के नुकसान पर. प्रमोद क्या कहना 2 ओव्हर के बारे में. नक्कीच दिनेश पाटील या ठिकाणी उपस्थित झाले. तर अर्थातच रोहन पाटील म्हणून ओळखले जातात, ज्यांचा मी उल्लेख केला होता. 3 ते 7 एप्रिल असा टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम रंगतो टिवरीच्या मैदानात. ते या ठिकाणी उपस्थित झाले. 2 षटकं झालेत, 21 धावा. खूप चांगली रणनीती आतापर्यंत नाही आहे, परंतु इथून गेअर चेंज करावा लागेल प्रशांत जी. इस बार बहुत ही अच्छा स्ट्रोक जिसकी जरूरत है
हिमांशु ने इस गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया है। दिल मांगे मोर, टीम मांगे मोर, और ये लगा शानदार दमदार फोर। देखिए किस तरह से बैकवर्ड जाके ऑन साइड पर पुल किया था जिसकी जरूरत है। वेलकम बाउंड्री। छोड़ आया और एक मोड़ आया, मैं उठे दिल छोड़ आया, रब जाने कब Thank you. गुजरा। फुल टॉस बॉल होता, जैसी गेंद वैसी नसीहत, अच्छे गेंदों का सम्मान करो, बुरे गेंदों का अपमान करो, हे क्रिकेटचं रहस्य पाहायला मिळालं। इस बार भी अच्छा स्ट्रोक है, गैप में खेलते हुए टाइमिंग बढ़ गया, लेकिन आतिश की भी तारीफ करनी होगी। उन्होंने एक अच्छा कैच रखा, उसके बाद में कॉन्फिडेंस बढ़ता हुआ। विकेट के बीच अच्छी दौड़, विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों खिलाड़ी। स्कोर 27 रन, 2 विकेट के नुकसान पर। ओवर तीसरा प्रगति पर है। हिमांशु 11 पर बल्लेबाजी कर रहे हैं, भरत प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी कर रहे हैं। आज बल्लेबाजी भरत की लाजवाब रही है। प्रभावित किया राजेश ने, जिन्होंने हमेशा ऑनसाइड पर तगड़ी बल्लेबाजी की, लेकिन आज ऑफसाइड पर रन बटोरे हैं। रूम बनाकर खेलने की कोशिश की गई है। दोबारा आतिश इस वक्त आपके स्क्रीन पर है, बढ़िया फील्डिंग कर रहे हैं इस वक्त बाउंड्री लाइन पर। स्कोर अगर देखें तो 28, 2 विकेट के नुकसान पर। त्रिस्फूट के लिए जीतने के लिए 21 गेंदों में 46 रनों की जरूरत है। बहुत सारे अच्छे टूर्नामेंट आ रहे हैं। विजय वर्मा चषक का आगाज होगा 8वां संस्करण 26 जनवरी को, और 8 दिन ये टूर्नामेंट बिल्कुल आप जरूर देखेंगे, जिसमें बहुत एक अच्छा मंच है, एक लोकल खिलाड़ियों के लिए और प्रोफेशनल खिलाड़ियों के लिए। 21 गेंदें और जीतने के लिए 46 रनों की जरूरत है। प्रमुख गेंदबाज के तौर पर भरत गेंदबाजी कर रहे हैं। इस गेंद को रक्षात्मक तरीके से खेलना तो चाह रहे थे, बल्ले के बीचों बीच नहीं खेल पाए। भरत भाग रहे हैं और 1 रन लेने का मौका, ज्यादा से ज्यादा हिमांशु को बल्लेबाजी करने का मौका दे रहे प्रताप 2 पर। स्कोर 29 रन, 2 विकेट के नुकसान पर। 20 गेंदें और जीतने के लिए 45 रनों की जरूरत है। 13.50 के औसत से आपको रन बनाने पड़ेंगे। इस ओवर की बात करें तो 4 गेंदों में 8 रन आए हैं। एक अच्छा स्ट्रोक था बल्लेबाज हिमांशु का। ऑफ साइड पर फ्लाइंग स्लिप 1 पॉइंट, उसके साथ एक खिलाड़ी कवर पॉइंट पर, मिड ऑफ पर खिलाड़ी तैनात है। ऑफ साइड पर, ऑन साइड पर ज्यादा खिलाड़ी। ऑन साइड पर आप देख सकते हैं इस वक्त कम से कम 3 खिलाड़ी तो बाउंड्री लाइन पर दिखाई दे रहे हैं, या 3 या 4, बिल्कुल इस वक्त 4 खिलाड़ी बाउंड्री लाइन पर मौजूद। और काफी ऑफ स्टंप के बाहर चले गए थे। ट्रिगर मूवमेंट आपको बताऊंगा क्या होता है। लेग बाय का इशारा अंपायर ने जरूर किया, लेकिन एक्शन रिप्ले देखे। ट्रिगर मूवमेंट ये था, बॉल डिलीवर होने से पहले काफी ऑफ स्टंप के बाहर आए थे, गेंदबाज को टेलीग्राम मिल गया, फॉलो किया गया, और एक बार फिर आंखों से दूर रखने की कोशिश। और दूसरी बात, भरत ने फुल लेंथ रखा था और इसका फायदा मिला। देखिए पीछे से सतीश जो है ना, तालियां बजा रहे। 19 गेंदे और जीतने के लिए 44 रनों की जरूरत। निश्चित स्वरूपात खूप चांगली गोलंदाजी, ऑफ स्टंपच्या बाहेर जास्तीत जास्त चेंडूला पिच केलं गेलंय आणि भरत पाटीलची ही खासियत राहिले, स्पेशालिटी राहिले। खास करून भरत पाटील ऑलराउंडरची भूमिका निभावतोय। ओहो, कड़क शॉट। विजय मामा चषक ने इस जहाबाज खिलाड़ी ने कमाल के 3 छक्के जड़े थे। क्या उसकी शुरुआत है? क्या बारिश की पहली बूंद गिरी है? गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाते हुए 6 रनों के लिए। सुपर्ब शॉट। हे नाव तुझं मोठं जेव्हा कीर्ती तुझी भारी, अरे नक्कट भाई कुणी गालो तुझ्या दारी, अरे ती पगडी माझ्यावरी हल्ला धावर। थँक्यू डीजे। धन्यवाद सुभाषजी कदम। काय फटका खेळला गेला होता, अप्रतिम स्टंट अँड डिलिव्हर शॉट पाहायला मिळाला। प्रताप बोईरची ही खासियत राहिले, थोडंसं थांबून खेळतो प्रशांतजी। जेव्हा चेंडू ज्या वेळेला पहिला चेंडू फेस करतो तो आराम के साथ खेळताना पाहायला मिळतो, सेट होतो, स्वतःला वेळ देतो आणि संघाला डावाला सावरतो। आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर चांगल्या चेंडूवर सन्मान देत असताना वाईट बॉलवर या वेळेला मात्र आपण पाहताय जैसी गेंद वैसी नसीहत पाहायला मिळाली। चेंडू छान होता, नो डाऊट अबाउट इट, गुडलेन स्पॉटवर होता, परंतु बॅकलिपचा उपयोग केला, बॅटचा फ्लो अप्रतिम पाहायला मिळाला आणि जागेवरून खेळताना थोडीशी शफल झाले होते, जास्त शफल झाले नाही। आणि इथून जर आपण पाहिलं डीप मिड विकेट आणि मिडॉनच्या अगदी मधोमध नेत्र दीपक फटका। आता 18 बॉल 38 धावा। राजेश अपने बॉलिंग मार्फत तैयार। ओ कड़क शॉट, उससे बेहतर। ओ समीर ने क्या छोड़ा है। एफर्ट देखिए, एफर्ट कमाल का था। लेग ब्रेक गेंद थी, मिड ऑफ का खिलाड़ी दायरे के अंदर सभी क्षेत्र में मौजूद थे। एक्शन रिप्ले देखे, क्रीज के कोने का इस्तेमाल किया गया, थोड़ा सा पीछे चले गए, हटकर गेंद को खेल दिया था। गेंद हवा में चली गई, मिड ऑफ का खिलाड़ी उनके सिर के ऊपर से, और यहाँ बिल्कुल आप समीर को देख रहे हैं, गेंद के नीचे आ रहे हैं। ओ हो, गेंद को एक बार फिर
यहाँ से पकड़ने की जरूरत थी, कैप्टन पकड़ने की जरूरत थी, प्रयास अच्छा था। स्कोर अगर देखो तो रन संख्या 40 रन 2 विकेट के नुकसान पर। 17 गेंदें और जीतने के लिए चाहिए और 34। मैच अभी भी दोनों तरफ बना हुआ है। राजेश अपने बॉलिंग मार्ग पर तैयार गेंदबाजी करने के लिए। हिमांशु ऑन स्ट्राइक इज प्लेइंग ऑन 16, स्कोर ऑफ 40 फॉर लॉस ऑफ 2 विकेट। छोटी गेंद पर प्रहार, लेकिन खिलाड़ी मौजूद है। क्या निखिल ने यह कैच लपका बिल्कुल लपक लिया है। वैसे वो बल्लेबाजी के लिए जाने जाते, फील्डिंग के लिए इतना अच्छा नहीं जाने जाते, लेकिन कमाल का क्या चाहिए। बल्लेबाज हिमांशु थोड़ा रुक कर एक बार फिर देख रहे हैं अंपायर की तरफ, मुड़कर देखा, लेकिन ये एक्शन रिप्ले आप मुड़कर जरूर देखिए। बैकफुट पर चले गए थे, घूमकर जरूर खेल दिया था, और ये कैच जबरदस्त कैच, बहुत ही जबरदस्त कैच है। निखिल शानदार कमाल का कैच लिया, और हिमांशु बैक टू द पेबल एंड गॉन, सफलता मिली है। शिवनेरी पर शुभ जन्मला, शिवनेरी पर शुभ जन्मला, राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती, दैवत छत्रपती। जबरदस्त झेल टिपला गेला। यावेळेला आपण पाहू शकतात काही इंचांवर जमिनीच्या अगदी 1 ते 2 फूट इंच आपण पाहू शकताय। 2 इंचांवर खूप चांगला कॅरी करत असताना पाहायला मिळतात। याला म्हणतात प्रेझेन्स ऑफ माइंड, आय कोऑर्डिनेशन, जजमेंट, आणि निक यासाठीच ओळखला जातो। एक वन ऑफ द बेस्ट फिल्डर, वन ऑफ द बेस्ट ग्रेट फिनिशर म्हणून ज्याचा रोल नेहमीच आपण चांगला पाहिला आहे, आणि अगदी नेत्रदीपक झेल आपण पाहू शकलात। राजेश ओगेला मिळाली सफलता। इथून 16 बॉल 34। प्रताप भोईर एका साईडला आपण पाहतायत, न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विशाल सारखा खेळाडू आपण पाहू शकाल। म्हणजे इथून अजून सुद्धा दोन्ही संघांकडे 50-50% चान्सेस आहेत। इथून धावांची भूक मिटणार नाहीये, परंतु आता तुम्हाला या ठिकाणी आपण पाहताय जवळजवळ 10 बॉल 6 मिनिटे आणि 25 सेकंदामध्ये या ठिकाणी टाकायचे आहेत। राजेश अपने बॉलिंग मार्ग पर तैयार गेंदबाजी करने के लिए इस ओवर की अगली गेंद। ओहो, बढ़िया गेंद, टिप्पा खाने के बाद बिल्कुल थोड़ा घुमा मिल रहा है, और यहाँ क्या कर रहे कुछ समझ में नहीं आया। यहाँ खतरा भी हो सकता है, लेकिन बच गए हैं। प्रताप स्ट्राइकर की तरफ जाएंगे, बाइट का इशारा। देखिए इस मुकाबले में इंटरेस्टिंग मोड है, मेरे हिसाब से इंटरेस्टिंग मोड है। यहाँ से रोचकता और बरकरार रहेगी और बढ़ने वाली है दिलचस्पी। एक्शन रिप्ले में देखिए क्या हुआ था। लेफ्ट आर्म डाउन विकेट, टप्पा खाने के बाद घुमाव जरूर मिला, गेंद ने टर्न लिया और ऑनसाइड पर खेलने की कोशिश। गेंद को परख नहीं पाए थे बल्लेबाज, लेकिन उसके बाद में ये थ्रो आया। ये थ्रो जो आया ना, एक बार फिर क्या कहानी में पलटाएंगे, और एक बार फिर बहुत बड़ा बैटर देखने का मौका मिलेगा। राजेश अपने बॉलिंग मार्ग पर तैयार, सामना करेंगे प्रताप। स्कोर 41, 3 विकेट के नुकसान पर। ऑफ स्टंप के बाहर खेलने की कोई कोशिश नहीं है, वाइड बॉल का इशारा, क्योंकि लेफ्ट हैंडर को आप एक बार फिर लेग ब्रेक करेंगे या ऑफ ब्रेक करेंगे, वो देखना बहुत जरूरी है। और अब देखिए इस वक्त भरत ने वो चैलेंज किया है, तो टीवी अंपायर थोड़ा बिजी हो जाएंगे, क्योंकि वाइड बॉल का इशारा किया था ऑनफील्ड अंपायर ने, रिव्यू लिया गया है। 15 गेंदें और 33 रनों की जरूरत है। 41, 3 विकेट के नुकसान पर एक जबरदस्त मुकाबला मैदान के अंदर चल रहा है। समय भी एक बार फिर आपको बताऊंगा, 5 मिनट और 14 सेकंड का समय बचा हुआ है। ओवर चौथा प्रगति पर है। 5 ओवर के लिए आपको वो 25 मिनट का समय दिया गया है। बहुत ही क्रुशियल मैच। प्रमोद क्या कहना, जिस तरह से इस कहानी में कोई ट्विस्ट आया है वो देखना बहुत जरूरी। निश्चित स्वरूपात ज्या पद्धतीने आपण पाहू शकतायत, भरत पाटीलला माहिती होतं की वाईट आहे की नाही, यावेळेला त्यासाठी रिव्ह्यू घेतला गेलाय, आणि ज्या अनुषंगाने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केले ती राजेश ओगेने। फेअर डिलीवरी। थोड़ा सफल हुए थे। एक्शन रिप्ले में एक बार फिर साफ पता चलेगा, दूध का दूध पानी का पानी। लेकिन गेंदबाज अपने बॉलिंग मार्ग पर तैयार है, तो इसलिए सीधा मैच की तरफ रुक करेंगे, क्योंकि इंपॉर्टेंट मैच है। 14 गेंदें 33 रनों की जरूरत। दोबारा उसी लाइन पर गेंदबाजी, उसी टिप्पे पर गेंदबाजी, और भरत अंपायर बन रहा है। पीछे से देखे ऑनफील्ड अंपायर ने वही गेंद थी, और वाइड बॉल का इशारा अब इन्होंने रिव्यू लिया है, और तीसरे अंपायर की तरफ इशारा। अब कहानी में बिल्कुल ट्विस्ट, इंटरेस्टिंग कहानी मैदान के अंदर। 14 गेंदें 33 रनों की जरूरत है। आंकड़े बिल्कुल बदल सकते हैं। अब फिलहाल राजेश अपने बॉलिंग मार्ग पर धीरे धीरे पहुंच चुके हैं। सारे खिलाड़ी अपने जगह पर। टीवी अंपायर कीप रोलिंग, और अब अंपायर क्या इशारा करेंगे। साजिद भाई हमारे साथ जुड़े हुए हैं, टीवी अंपायर। 41, 3 विकेट के नुकसान पर टिवरी स्पोर्ट टिवरी। एक बहुत ही बड़ा मुकाबला
एक अच्छा घमासान मैदान के अंदर चल रहा है। दो बड़ी टीमें इस वक्त ट्यूरिस्ट फॉर ट्यूरी और सत्यनारायण कोपरी। अब क्या होगा, अब क्या होगा? सबकी निगाह इस वक्त प्रमोद बिल्कुल कॉम्बॉक्स की तरफ है, जहां स्टुडिओ है और पार्टनर की टीम हमारे साथ जुड़ी हुई है। निश्चित स्वरूपात टायमर सुद्धा थांबवला गेलाय, कारण इथून 14 बॉल 33 धावांची गरज आहे. प्रताप भोईर सारखा खेळाडू स्ट्रगल करतोय खेळपट्टीवर, परंतु हा फलंदाज असा आहे कोणत्याही क्षणाला फेअर डिलिव्हरी पुन्हा एकदा या वेळेला आपण पाहू शकतात. काय कॉन्फिडन्स, मला तर MSD ची आठवण करून देणारा हा प्रसंग यावेळेला दृश्य पाहायला मिळतं. क्या बात है भरत पटेल. पिछले मैच की अगर बात करें तो बहुत ही इंटरेस्टिंग मैच हुआ था, तो ये भी एक मुकाबला जो रोचक बन रहा है मैदान के अंदर। उसी टिप्पे पर गेंद है, उसी टिप्पे पर गेंद है। बाहुबली का कटप्पा और गेंदबाज को अपना टप्पा नहीं भूलना है, नहीं भूलना है। उसी लाइन पर गेंदबाजी कर रहे हैं और प्रताप भोईर ने तीसरी बार गेंद को छोड़ा। सवाल पूछेंगे, फिलहाल 12 गेंदे और 33 रनों की जरूरत है, या एक आंकड़े देखिए क्या हो गया, 12 गेंदे और 33 रनों की जरूरत है। यहाँ इंटरेस्टिंग मैच है। 3 गेंदों पर लेफ्ट हैंडर थे, प्रमोद लेफ्ट हैंडर थे। अगर आप यहां से बल्लेबाजी करते, बड़े स्ट्रोक खेलते तो भी चल सकता था। प्रताप ने गेंदों को छोड़ा, मार दिया जाए या छोड़ दिया जाए, यह भी कला है, बिल्कुल कला है। और इसका फायदा राजेश को मिला। राजेश का एक अच्छा ओवर। प्रमोद इस ओवर में केवल 4 रन आए हैं, 41 3 विकेट के नुकसान पर है। 12 गेंदों में 33 रनों की जरूरत है, लेकिन फिर भी मैं समझ सकता हूं यह मुकाबला दिलचस्प है। निश्चित स्वरूपात जे 3 बॉल डॉट आले, चार्ल्स गावदे वेलकम. जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी करत असताना अचूक टप्प्यावर भेदक मारा. प्रताप भोईरला माहिती आहे इथून जर मी कदाचित छेडछाडी करण्याचा प्रयत्न केला, पहा 3 बॉल डॉट जे पद्धतीने पाहायला मिळाले. पहिला बॉल यावेळेला रिव्ह्यू घेतला गेला, दुसरा बॉल सुद्धा आपण पाहू शकतायत खूप चांगली गोलंदाजी करत असताना सातत्यपूर्ण पाहायला मिळाला. राजेश ओगेला माहिती आहे त्या जर रडारमध्ये चेंडू आला तर ॲडव्हान्टेज मिळेल, कारण मी सुद्धा लेफ्ट आर्म गोलंदाज आहे, लेफ्ट हँड बॅटर आहे, तर त्याचा ॲडव्हान्टेज कदाचित मिळण्याची दाट शक्यता पाहायला मिळते आणि त्या अनुषंगाने ऑफ्टमच्या बाहेर चेंडूला पिच केले गेले. ग्रेट बॉलिंग बाय राजेश ओगे जादूगर. ऑफ्टम के बाहर कट किया, बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है और सुंदर फील्डिंग। आतिश की फील्डिंग कमाल की रही है। एक तरफ देखिए सत्यनारायण कोपरी के पास खास करके एक बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी है समीर, अपने हमारे सामने से गुजर रहे, जिन्होंने हमेशा अच्छी फील्डिंग की है। अब आतिश बिल्कुल इस वक्त है, इन्होंने भी बहुत बढ़िया फील्डिंग की है। 11 गेंदे 32 रनों की जरूरत है। नेट अब थोड़ा सा 17 की तरफ चला गया, 17 के ऊपर 17.45 के औसत से आपको रन बनाने हैं। भरत अपने बॉलिंग पार्ट पर तैयार, सामना करेंगे बल्लेबाज प्रताप भोईर। इस ओवर की अगली गेंद राउंड विकेट और जल पर गेंद को खेल दिया, लॉन्ग ऑन पर बाउंड्री पर खिलाड़ी तैनात है। समीर बहुत तेजी के साथ गेंद की तरफ आए, गेंद को रोका गया, 1 ही रन मिलेगा। प्रेशर बन रहा है, बल्लेबाजों के ऊपर प्रेशर बनता। 43 रन 3 विकेट के नुकसान पर 5वां ओवर प्रगति पर है। समय अगर बात करें तो 2 मिनट और 48 सेकंड का समय बचा हुआ है। रोशन पाटील आणि विशाल पाटील, साई विराज ट्रान्सपोर्टचे प्रोप्रायटर यांच्याकडून 3 चौकार आणि 3 षटकारांसाठी 3000 रुपयाचं कॅश प्राइज लागले गेले टिवरी संघाच्या बॅटरसाठी. परंतु भरत पाटीलला विसरून चालणार नाही. या रॉकी ग्रुप चषकामध्ये या गोलंदाजाने प्रभावित केलं होतं. 1 बॉल 1 धाव सुद्धा करून दिली नव्हती सारंग वालिव संघाला. तोच खेळाडू मात्र भरत पाटील पाहायला मिळतोय. ग्रेट बॉलिंग. 9 गेंदे और 31 रनों की जरूरत है। बढ़िया गेंद, बहुत ही अच्छी गेंद थी। क्या विकेट कीपर ने यह कैच लपका है, बिल्कुल सेलिब्रेशन मैदान के अंदर। बल्लेबाज डगआउट की तरफ आ रहे हैं, बल्ले का अंदर किनारा और विकेट कीपर का सहारा, बल्लेबाज बेसहारा। चॅलेंज घेतलंस भावा, ठाण्या वाघाचा छेडलास ठावा. उगा चॅलेंज घेतलंस भावा, ठाण्या वाघाचा छेडलास ठावा. भल्या भल्यानं पडलाय भारीन आपल्या हक्काचा गणवी गावा. थँक्यू. भल्या भल्यानं पडलाय. आकाश पांडा बोळीन संघाचा कॅप्टन, आपण प्लेइंग 11ची लिस्ट फिलअप करा प्लीज. जबरदस्त गोलंदाजी, 8 बॉल 31 धावा. प्रताप भोईर मात्र हे संपूर्ण नाट्यमय थरार पाहत राहिलाय, कारण ज्या पद्धतीने 3 बॉल डॉट आल्यानंतर यावेळेला जे प्रेशराइज झालेत फलंदाज, कारण पर्याय उरलेला नाहीये. इस बार बढ़िया गेंदबाजी, नए बैटर मैदान के अंदर सूरज आए। एक तरफ अगर देखें तो भरत ने अपने अनुभव का पूरा इस्तेमाल किया, बहुत बढ़िया गेंदबाजी की। 11 गेंदों में 7 दिए और 1 विकेट चटकाया। स्कोर 44, 4 विकेट के नुकसान पर 7 गेंदे और 30 रनों की जरूरत है। ये आखिरी गेंद शेष दोनों के लिए होगी विशेष। बहुत महत्वपूर्ण गेंद है और इस मुकाबले में बिल्कुल अभी भी जान बची हुई है, क्योंकि प्रताप मैदान के अंदर है। 7 गेंदों में इन्होंने 9 रन बनाए हैं और भरत ने चतुराई के साथ अभी तक गेंदबाजी की है। बढ़िया गेंद ऑन साइड पर खेल दिया। आतिश दोबारा पिक्चर में,
इनके पास एक रविंद्र जडेजा नहीं है, दो रविंद्र जडेजा है, एक समीर और आतिश, दोनों ने बहुत ही बढ़िया फील्डिंग की है। 6 गेंदे 29 रनों की जरूरत है। अब प्रताप स्ट्राइक रेंज पर है और चैलेंज भी रहेगा। 6 गेंदे और जीतने के लिए 29 चाहिए। अगर ये रन बनते हैं तो प्रताप को ऐतिहासिक एक बार फिर पल होगा, मोमेंट होगा, बहुत बड़ा एक बार फिर पल होगा। और दूसरी तरफ से देखिए गेंदबाजी में परिवर्तन, किसके हाथ में गेंद होगी, किसके हाथ में गेंद होगी। समीर को बुलाया गया है, धीरे धीरे वो बॉलिंग बार की तरफ आ रहे हैं, लेकिन अब किसके हाथ में गेंद होगी। दीपेश लोखंडे, समीर, बहुत सारे ऑप्शन इनके पास। और प्रमोद देखिए यहाँ से 6 गेंदे 29 वाला मैच है। प्रताप अभी भी मैदान के अंदर है। जब तक प्रताप मैदान के अंदर है टायगर जिंदा है। निश्चित स्वरूपात प्रताप भोईर असा प्लेयर जो आपल्याला पाहायला मिळतो, आतापर्यंत शांत राहिलाय, परंतु या फलंदाजाचा जेव्हा जेव्हा बोलबाला राहिलाय तेव्हा आपल्या एक फॉर्मॅटला खऱ्या अर्थानं त्यांनी विजय मिळवून दिलाय। इथून जर आपण पाहिलं तर 6 बॉल 29 धावा शक्य असं आव्हान नाहीये, परंतु कोणतीही गोष्ट जर आवड असेल तर कोणतीही गोष्ट अवघड नाहीये। आणि दीपेश लोखंडे सारखा गोलंदाज तेज तर्रार पाहायला मिळतो, वेगवान भन्नाट मारा करण्यासाठी जो ओळखला जातो, या गोलंदाजाला टार्गेट करेल का प्रताप भोईर सारखा फलंदाज, कारण इथून पर्याय उरलेले नाही आहेत। तुम्हाला हात खोलावे लागणार आहे, षटकार आणि चौकारांची आतषबाजी करावी लागेल। शिवनेरी चषकामध्ये आपलं आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर डेफिनेटली या ठिकाणी आपण पाहत आहे डू और डाय। डू और डाई करना पड़ेगा, अप्लाई करने की जरूरत है। टारगेट अभी भी बड़ा है, तो इस गेंदबाज को आपको टारगेट भी करने की जरूरत है। दीपेश अपने बॉलिंग मार्ग पर तैयार, और बढ़िया गेंद, 2 गेंदें आपको अच्छी डालनी है। गेंद ट्रैवल बॉडी की तरफ जा रही है, नहीं रोक पाएंगे। गेंद बिल्कुल बॉडी की तरफ, बल्ले का अनुने किनारा, भागने का सहारा, गेंद बॉडी के बाद 4 रन। थँक्यू। 5 बॉल 25 धावेची आवश्यकता। जर सामना बरोबरीत सुटला तर तुम्हाला सुपर ओव्हर खेळावी लागेल, हा या स्पर्धेचा नियम आहे। 5 बॉल 25 धावा फलकावर। दीपेश अपने बॉलिंग मार्ग पर तैयार, कदमों का इस्तेमाल किया, टाइमिंग अच्छा नहीं है। 1 रन मुकम्मल किया, क्या दूसरे के बारे में सोच रहे? 2 रन मुकम्मल करेंगे, विकेट के बीच अच्छी दौड़। अभी भी मैच समाप्त नहीं है, ये मुकाबला बिल्कुल इंटरेस्टिंग रोचक बन रहा है। 4 गेंदे और 23 रनों की जरूरत है। आने वाले 4 गेंदों पर 4 बड़े स्ट्रोक आपको खेलने हैं और दीपेश को एक अच्छी गेंद डालनी है, एक अच्छी गेंद डालनी है। संघर्ष है मैदान के अंदर, किसकी होगी जीत, किसकी होगी हार और किसके लिए खुलेगा जीत का द्वार। 4 गेंदे और 23 रनों की जरूरत है। बहुत ही अच्छा स्ट्रोक था अलॉन्ग द कारपेट, गेंद बॉडी के बाद 4 रन। समीर गिर गए हैं, समीर गिर गए हैं, गेंद बॉडी लेकर बिल्कुल बाहर जाते भी अभी भी मुकाबला समाप्त नहीं है। मैदान के अंदर कांटे की टक्कर चल रही है। व्हाट अ मैच। मैं तो लड़की घुमा रहा था, और रास्ते से जा रहा था, भेलपुरी खा रहा था, लड़की घुमा रहा था, थँक्यू। मुझको मिर्ची एक वन ऑफ द बेस्ट फिल्डर, कारण याच मैदानात त्याने बेस्ट फिल्डरचा किताब सुद्धा पटकावलाय पहिल्या सीझन मध्ये। शिवनेरी चषकामध्ये आपण पाहिलं होतं, पावसाचा व्यत्यय सुद्धा आला होता पहिल्या सीझन मध्ये, परंतु समीर कासारे सारखा एक खेळाडू असा आहे हार न मानणारा, नेवर गिव अप। इस बार ऑन साइड पर खेल दिया है, लेकिन राजू ने गेंद को फील्ड किया, कोई गलती नहीं है। प्रेशर अब पूरी तरह से जाएगा ट्यूरी स्पोर्ट ट्यूरी के ऊपर, क्योंकि गेंदे 2 से 8 रनों की जरूरत है। तो सत्यनारायण कोपरे ने शिकंजा कस लिया है। लाजवाब प्रदर्शन दीपेश का, थोड़ा महंगे साबित हुए, लेकिन इस ओवर में 29 रन आपके पास बैक बैलेंस था, उसका फायदा उठाया। बहुत बढ़िया गेंदबाजी, थोड़ी फील्डिंग खराब रही है और 2 गेंदे जीतने के लिए 8 रनों की जरूरत है। श्री गणेश बोलीज और साईनाथ अरनाले के बीच अगला मुकाबला। तो नेक्स्ट टीम जो है वो तैयार रहे, जीत की सुगंध आ रही है सत्यनारायण कुपरी टीम को। दीपेश अपने बॉलिंग मार पर तैयार। इस ओवर की अगली गेंद, कड़क शॉट ऑन साइड पर, गेंद जाएगी बॉलिंग के बाहर। 6 तो आया, लेकिन यहां से जीत का अंतर थोड़ा कम हो जाएगा और अगले मैच के लिए, अगले टूर्नामेंट के लिए बल्लेबाज का कॉन्फिडेंस बढ़ेगा। निश्चित स्वरूपात सूरज किनी एक सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग, सादर आणीमान परंतु उच्च विचार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले। क्लास फटका होता आणि सरळ चेंडूला पाठवलं गेलं 6 धावांकरता। ग्रेट शॉट। ज्या पद्धतीने आपण पाहताय दीपेश लोखंडेने खूप चांगला गोलंदाजीचं प्रात्यक्षिकरण केलेलं नाहीये, कारण 27 धावा जरूर खर्च केल्या गेल्या। एक बॉल 12। इस ओवर में बहुत ही बढ़िया गेंदबाजी रही। 1 ओवर और 1 गेंद और जीतने के लिए 12 रनों की जरूरत है।
बाहरी किनारा लगा, पीछे खिलाड़ी ये नहीं रोक पाएंगे, गेंद बाउंड्री के बिल्कुल बाहर जाएगी। इसी के साथ ये मुकाबला सी सत्यनारायण कोपरी टीम ने जीत लिया है। शानदार और दमदार खेल बिल्कुल दोनों तरफ से रहा और त्रिशिका 11 सत्यनारायण कोपरी बहुत ही जबरदस्त प्रदर्शन। भरत के बाद 20 गेंदों का सामना किया, उसके साथ राजेश के 24, दोनों ने बहुत ही अच्छी बल्लेबाजी की, अच्छी साझेदारी बनाई और प्रताप के 21 12 गेंदों में